पनवेल विधानसभा क्षेत्रातील भाजपच्या कामोठे मंडळ अध्यक्षपदी विकास घरत यांची निवड झाली। यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले। यावेळी कार्यकर्ते, महिला आघाडी शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते। भारतीय जनता पार्टीच्या आपल्या संघटनात्मक असा जो रायगड जिल्ह्याचा भाग आहे त्याचं नाव आहे उत्तर रायगड। या उत्तर रायगड जिल्ह्यामध्ये 3 विधानसभेचे मतदारसंघ येतात, उरण, पनवेल, कर्जत। आणि उरलेले 4 मतदारसंघ पेण, अलिबाग, श्रीवर्धन, महाड हे दक्षिण रायगडमध्ये येतात। अशा या आपल्या उत्तर रायगड जिल्ह्याच्या आपल्या वेगवेगळी जी मंडलं बनवलेली आहेत, या मंडलापैकी आज कामोठे मंडलामध्ये आज नवीन मंडल अध्यक्षांचा आपण एका अर्थानं स्वागत करण्यासाठी म्हणून या ठिकाणी सगळे एकत्रित जमलेलो आहोत। इथं उपस्थित असणारे जिल्ह्याचे सरचिटणीस आणि आपले निवडणूक प्रमुख नितीनभाई पाटील, आधीचे आपले अध्यक्ष रवी जोशी, आता ज्यांच्यावर नव्यानं भार दिला जायचा आहे ते विकास घरत, उपस्थित सर्व पदाधिकारी, उपस्थित असणारे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, विविध मोर्चा प्रकोष्ठ यातले आपण सर्व सदस्य, उपस्थित असणारे सर्व सेक्टर प्रमुख, बिल्डिंग प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख, बूथ अध्यक्ष, बूथ कमिटीचे सदस्य, सर्व उपस्थित असणारे आपण सर्व सहकारी, उपस्थित सर्वच भगिनी आणि बंधू, सगळ्यात आधी मी सुद्धा आपल्या सर्वांच्या बरोबरीनं आपले नवनिर्वाचित अध्यक्ष विकासजी घरत यांचं मनापासून अभिनंदन करतो। नितीनभाईंनी सांगितलेली गोष्ट मला असं वाटतं की भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून तुम्ही आम्ही जे आहोत ते प्रत्येकाला अभिमान वाटावा अशा पद्धतीचं पक्षाचं धोरण आहे की आपले मंडलाध्यक्ष तरुण पाहिजेत आणि त्याचबरोबर युवा मोर्चा आहे। युवा मोर्चा हा तरुण असला पाहिजे, तरुणाईला डायरेक्ट कनेक्ट असला पाहिजे, पण याचा अर्थ असा नाही की बाकी कोणाचं ते काम नाही। लोकांशी कनेक्ट करणं, समाजातल्या प्रत्येक घटकाशी कनेक्ट करणं हे आपल्या प्रत्येकाचं काम आहे। पण आपण आता जर अलीकडच्या काळामध्ये पाहिलं तर मतदार यादी बघा, त्या मतदार यादीमधला साधारणपणानं 45 वयोगटाखालचा मतदार हा तुम्हाला आता 60%, 70% दिसेल। 45 ते 60 आणि 60च्या वरती हा वयोगट उरलेल्या 40%मध्ये आला। याचा अर्थ काय आहे की आता जास्तीत जास्त मतदार हा आपल्या यादीमधला तरुण व्हायला लागला। ज्याला मतदानाचा अधिकार आहे 18 वर्षाचा वरचा ते 45 या वयोगटामध्ये भरपूर मंडळी यावी लागली। आपण इथे शहरी भागामध्ये राहतो, गावं आहेत कामोठ्यामध्ये सुद्धा, पण शहरी भागातली लोकसंख्याही जास्त आहे। शहरी भागामध्ये राहायला आलेले लोक आता तरुण मंडळी फ्लॅट घ्यायला लागली। ते कुठेतरी जो नोकरीच्या निमित्ताने इथं आले, काहीतरी उद्योग करायचा आहे त्यांना, तर ती मंडळी फ्लॅट घ्यायला लागली। त्यांचं वय 40-45च्या आसपास आहे। मग आता यांच्याशी कनेक्ट पक्ष झाला पाहिजे, तर या वयोगटामधला अध्यक्ष असला पाहिजे। बॉडीचा सर्वंकष असली पाहिजे, सगळे असले पाहिजे त्या बॉडीमध्ये ज्यांचा कनेक्ट समाजातल्या प्रत्येक वर्गाशी असेल। आणि म्हणून भाजपचा आग्रह आहे जिल्ह्याच्या बॉडीमध्ये 1 सरचिटणीस महिला आहे, जिल्ह्याच्या बॉडीमध्ये 1 सरचिटणीस अनुसूचित जातीचा पाहिजे। प्रत्येकाला वाटलं पाहिजे की भारतीय जनता पार्टीचं हे जे नेतृत्व आहे हे आमचं नेतृत्व आहे आणि या पद्धतीनं जिल्ह्याची मंडलाची बॉडी आपल्याला सगळ्यांना निवडायची आहे। नक्कीच भारतीय जनता पार्टी उत्तर रायगड यांच्या माध्यमातून आणि आमदार प्रशांत ठाकूर साहेब असतील यांच्या माध्यमातून कामोठा मंडल पदी माझी निवड केलेली आहे। त्याबद्दल मी प्रथमतः त्यांचे आभार मानतो की भारतीय जनता पार्टी हा एक पक्ष नव्हे, एक विचार आहे। त्याची कार्यकारिणी एक सदस्यापासून तर मंडलाच्या अध्यक्षापर्यंत किंवा महाराष्ट्र अध्यक्षापर्यंत किंवा केंद्राच्या अध्यक्षापर्यंत होत असते। कारण भारतीय जनता पार्टी ह्याच्यात नेहमी नेम, अटी आणि एक संस्कार आहेत। इतर पार्ट्यांसारखा पक्ष नसून एक 1980 साली चालू झालेला भारतीय जनता पार्टी जरी पक्ष असला तरी त्याची मुलं ही
जनसंघापासून रुजलेले आहेत. त्याच्यामुळे याची विचारधारा आज आपण निदर्शनाखाली ठेवता आज आमदार प्रशांत ठाकूर साहेब असतील किंवा रामशेठ ठाकूर साहेब असतील यांच्या माध्यमातून जी जबाबदारी माझ्याकडे कामोठा मंडलाध्यक्ष म्हणून दिलेली आहे, नक्कीच कामोठा शहर हा झपाट्याने वाढत चाललेला आहे, लोकसंख्या वाढत चाललेली आहे. भारतीय जनता पार्टीचं मी आत्ताच बोललो की ज्या पद्धतीत काम करण्याची पद्धत आहे, सदस्य नोंदणी आज जगातला सर्वात मोठा सदस्य नोंदणीच्या पद्धतीत भारतीय जनता पार्टी हा प्रथम क्रमांकावर आहे. आणि सर्व आमदार असतील, खासदार असतील किंवा ग्रामपंचायत सदस्य असतील, देशातली सर्वात मोठी पार्टी म्हणजे भारतीय जनता पार्टी आहे. आणि या पार्टीच्या माध्यमातून जी विचारधारा इतक्या वर्ष अंत्योदयची विचारधारा असेल किंवा पहिला राष्ट्र, नंतर पक्ष, नंतर आपण स्वतःला बाळगलेली ही विचारधारा योग्य पद्धतीत आज काम करत आहेत. आणि त्याच विचारधारेवर आज मी कामोठ्याचा जो वाढलेला विस्तार आहे त्याला योग्य न्याय देईल. तर जेणेकरून फक्त इन्फ्रास्ट्रक्चर नव्हे तर या कामोठ्यामध्ये असलेल्या काही समस्या असतील, ज्या आरोग्याच्या समस्या असतील, शैक्षणिक समस्या असतील किंवा मंदिरांचे विषय असतील, अशा एकदम शेवटच्या घटकापर्यंत जी जी गरज आहे त्या गरजेला मी न्याय देण्याचा प्रयत्न करणार. आज माझ्या अगोदर ही काही भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष झालेले आहेत, डॉक्टर अरुणकुमार भगत असतील किंवा रवींद्र जोशी असतील, यांच्या माध्यमातून ज्या पद्धतीत आता आमदारकी खासदारकी झाल्या घवघवीत यश चांगल्या पद्धतीत भारतीय जनता पार्टीला मिळालेलं आहे. त्याच्यापेक्षा आणखीन वेगळा काही कार्यक्रम करून या भारतीय जनता पार्टीला आणखी सदस्य नोंदणीच्या माध्यमातून की भारतीय जनता पार्टीच्या विचारधारेला जोडण्यासाठी मी जरूर प्रयत्न करणार. आणि येणारी महानगरपालिकेच्या निवडणुकीत इतका घवघवीशी यश मिळणार आहे की पनवेल महानगरपालिकेत कामोठ्यातून सर्वात जास्त लोकप्रतिनिधी हे निवडून जातील.